नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। रेशन दुकानातून अतिशय निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण नगर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे नगर तालुक्यातील रेशन दुकानावर डिसेंबर महिन्यात पुरवठा करण्यात आलेले अन्नधान्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असून ते माणसे तर सोडा जनावरांना खायच्याही लायकीचे नसल्याचे समोर आले आहे। शासनाने सदर अन्नधान्य गोरगरीब जनतेला जगण्यासाठी दिले आहे की आजारी पडून मरण्यासाठी, असा सवाल विविध गावातील लाभार्थ्यांकडून केला जात आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी तसेच अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना दरमहा 4 किलो गहू, 4 किलो ज्वारी व 12 किलो तांदूळ रेशन दुकानात मोफत दिला जात आहे। डिसेंबर महिन्याचे धान्य नुकतेच नगर तालुक्यातील सर्व गावांमधील रेशन दुकानात प्राप्त झाले असून त्याचे लाभार्थ्यांना वितरण सुरू झाले आहे। नगर तालुक्यातील खडकी येथील काही लाभार्थ्यांनी त्यांना रेशनवर मिळालेल्या डिसेंबर महिन्याच्या धान्याबाबत शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते राहुल बहिरट यांच्याकडे तक्रारी केल्या। त्यांना मिळालेले अतिशय निकृष्ट दर्जाचे धान्य दाखवले। त्यानंतर बहिरट यांनी खडकीसह सारोळा, कासार, घोसपुरी, हिवरेझरे, बाबुर्डी बेन, देऊळगाव तसेच सिद्धी, वाळकी, वडगाव तांदळी आदी परिसरातील गावांमध्ये जाऊन पाहणी केली असता सर्वच गावांमध्ये अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य लाभार्थ्यांना दिले गेले असल्याचे समोर आले आहे। तसेच यावेळी धान्यात अळ्या, सोनकिडे, जाळ्या, कचरा दुकानातून या गोरगरीब लाभार्थ्यांना वितरित केलेल्या गहू, ज्वारी व तांदळात अळ्या, सोनकिडे, भुसा व कचरा देखील आढळून आलेला आहे। तांदळात तर जिवंत किडे, ज्वारीत अळ्या वळवताना दिसत आहे। तसेच या धान्याला घाण वास येत असून जनावरांना हे धान्य खायला ठेवले तर जनावरही खात नाही। धान्याच्या गोण्यात पांढरा फुफाटा, दुर्गंधीसह अळ्या, जाळ्या, सोनकिड्यांची वाढ स्पष्ट दिसून येत असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले। तसेच यावेळी सत्ताधारी केंद्र व राज्य सरकार आम्ही गोरगरिबांना मोफत धान्य देतो असा डंका पिटवत आहे। मात्र असे मोफत मिळालेले विषारी धान्य गोरगरिबांनी खायचे का? हे मोफत धान्य खाऊन आजारी पडल्यास प्रत्येकाला किमान 10,000 रुपयेपर्यंत उपचाराचा खर्च येऊ शकतो। त्यामुळे हे धान्य गोरगरिबांना जगण्यासाठी वाटप केले जात आहे की मरण्यासाठी, असा सवाल राहुल बहिरट यांनी उपस्थित केलाय। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्यासह पुरवठा अधिकाऱ्यांनी नगर तालुक्यात गावागावात प्रत्यक्ष जाऊन लाभार्थ्यांना वितरित झालेले धान्य पाहावे तसेच हे धान्य त्यांनी खाऊन दाखवावे अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा असल्याने सार्वत्रिक वितरण प्रणालीवर नागरिकांचा विश्वास डळमळीत होत असल्याची भावना यावेळी व्यक्त होत आहे। या प्रकारामुळे संताप असून निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राहुल बहिरट यांच्यासह लाभार्थ्यांनी केली आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। बहिरट बोलतोय बघा। आता समक्ष तुम्हाला हिरो दाखवतो। आता जिवंत किडे आहेत बघा, जिवंत हायत वळवळ बघा तुम्ही। अंगावर सारे अंगावर किडे चढले। इतकं निकृष्ट दर्जाचा माल आलेला आहे। बाबरी, खडकी, हिवरा तिन्ही गावात आम्ही भेट देऊन आलो। एकदम खराब, खाण्यालायकी सुद्धा माल नाही हो अजिबात। असे सोंडे नमस्कार, मी शेतकरी पुत्र राहुल बहिरट। आज आपण एका विषयावर आपल्या समोर आले आहोत, ते म्हणजे रेशन कुटुंबात मिळणारं धान्य। या सर्व माता भगिनींनी आणि शेतकऱ्यांनी आपल्याकडे अशी तक्रार केली का वाळकी गटातील किंबहुना नगर तालुक्यातील सर्व माता भगिनींनी किंवा शेतकऱ्यांनी आपल्याकडे अशी तक्रार केली की रेशन मध्ये मिळणारं जे धान्य आहे हे विषापेक्षाही घातक असं धान्य मिळत आहे। हे धान्यामध्ये सोनकिडे असतील, जाळ्या असतील, खराब वेगवेगळ्या प्रकारचे किडे मकोडे असतील,
फुटलेलं धान्य असेल, कचरा असेल, असं एकदम निकृष्ट पद्धतीचं धान्य या लोकांना मिळत आहे. पुरवठा विभागाचं याकडे दुर्लक्ष होत आहे. ते कुठल्याही प्रकारची याच्याकडे पाहत नाहीयेत किंवा दखल घेत नाहीयेत. पुरवठा विभागाला आमचा प्रश्न आहे, तुम्ही आजच्या आज या वाळकी गाणामध्ये या, प्रत्येक गावामध्ये जा आणि काय धान्याची परिस्थिती आहे पहा. तुमच्या डोळ्यासमोर येईल. अहिल्यानगर कलेक्टरला आमचं निवेदन आहे की तुम्ही स्वतः या ठिकाणी या आणि हे पहा. याला धान्य म्हणायचं का लोक मारण्याचं एक साधन म्हणायचं, असं या प्रकारे आम्हाला वाटते. आज आपण पाहतोय तुम्ही एक 100, 200, 500 रुपयांचं धान्य यांना देत असाल आणि हे जर धान्य खाऊन आजारी पडले तर 10,000 रुपये यांना फक्त बरं होण्यासाठी लागणार आहे, आरोग्य सुधारवण्यासाठी लागणार आहे. आपण पाहतोय या ठिकाणी छोटे छोटे मुलं हे धान्य खात आहेत, त्यांना पोटाचे आजार झालेले आहेत. यासाठी कोण जबाबदार राहणार? तर हे सरकार आणि हा पुरवठा विभाग जबाबदार राहणार आहे. आज पुरवठा विभागाचे मंत्री छगनजी भुजबळ साहेब आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही लक्ष वेधू इच्छितो का याकडे तुम्ही पाहावं. हे लोकांना जगण्यासाठी देताय का लोक मारण्यासाठी देताय, असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित राहतोय. आपण पाहतोय वाळकी गणामध्ये इथं 9 गावं आहेत, वाळकी गटामध्ये 21-22 गावं आहेत. या प्रत्येक गावामध्ये आम्ही जाऊन हे सॅम्पल गोळा केलेले आहेत. खडकी असेल, इथं बाबुडी बेंद असेल, हिवरझरे असेल, वाळकी असेल, देवळगाव असेल, इकडे सारोळा कासार असेल, घोसपुरी असेल, वडगाव तांदळी असेल, या प्रत्येक ठिकाणी आम्ही फिरून पाहिलंय. एकदम वाईट परिस्थिती या रेशनच्या धान्याची आहे. माझ्यानंतर ह्या महिला सुद्धा आपल्याला याची परिस्थिती सांगतील. बोला भाऊसाहेब रोकडे, गाव खडकी. अहो असं धान्य आलं ही जित्ता सुद्धा खाणार नाही, हे माणसाला देऊ राहिले. तर त्यापाशी तुम्ही त्या धान्यावर लक्ष देऊन पुराठा चांगला वाटा आणि त्याच्यावर सगळ्यांनी लक्ष द्या, हेच आमचं म्हणणं आहे. नाही तर असं धान्य गुरं खाणार नाही तर ते माणसाला दिलेलं आहे. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.